छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 3 बेगमपुरा भावशिंगपुरा परिसरात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीत स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रहार पक्षाचे बच्चू कडू यांनी मतदारांशी थेट संवाद साधला। ढोल ताशे, घोषणा आणि झेंड्यांच्या गजरात काढण्यात आलेल्या या प्रचार रॅलीमुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचं वातावरण तापलं असून प्रचाराला वेग आला आहे। प्रभाग क्रमांक 3 मध्ये आज गेल्या 15 दिवसापासून आमचा प्रचार चालू आहे। थोड्या वेळात प्रचाराला म्हणजे मी म्हणाल की बाबा म्हणजे स्टॉप जे प्रचार होणार आहे एक थोडा कालावधी बाकी आहे, पण हे 15 दिवसाचे अनुभव सांगतो तुम्हाला की नागरिकाकडनं किंवा मतदार बंधू भगिनींना ह्या वेळेस 10 वर्षानंतर महानगरपालिका निवडणूक लागलेली आहे, त्यामुळे अति म्हणजे एक उत्साह राजामध्ये आहे। आम्ही जिथे जिथे प्रचाराला गेलो तिथे स्वतःहून मतदार बंधू भगिनी आम्हाला सांगताय की ह्या 10 वर्षानंतर निवडणूक होते, आम्हाला चांगलं वाटतं आहे की आपला एक हक्काचा माणूस जेणेकरून आपले प्रभागातील प्रश्न असो ते एक हक्काच्या माणसाच्या समोर मांडता येईल। त्यामुळे अतिउत्साह नागरिकांमध्ये आणि एक चांगलं वातावरण महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून प्रभागात आहे। नक्कीच परिवर्तन होणार आहे, कारण की जे मतदाराला जे पाठीमागं घटना घडलेल्या आहे ह्या बिलकुल आवडलेल्या नाही, आणि काय घटना होत आहे जे निष्ठावंत आहे किंवा जे पळून गेले याच्यामध्ये फरक लोकांना समजलेला आहे। त्यामुळे परिवर्तन हे नक्कीच होणार आहे आणि महानगरपालिकेवरती छत्रपती संभाजीनगरच्या शिवसेनेचा म्हणजे ओरिजिनल शिवसेनेचा भगवा नक्कीच फडकणार आहे। काय म्हणजे आज प्रचार संपणार आहे, या 2 दिवसामध्ये खूप अर्थकारणाचे पुढे बाजार होणार आहे, कसं लक्ष असणार आहे याच्यावर? नक्कीच तुम्ही एक चांगला मुद्दा आमच्यासमोर मांडला आहे। आमच्यासारखे सामान्य घरातले उमेदवार आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं उभा आहे। पूर्ण तुम्ही जर सिटीत सर्वे केला तर एक सामान्य चेहरा, सामान्य तरुण लोक आज उभा आहे। नक्कीच अर्थकारण हे खूप वाढलेलं आहे आणि मी तुमच्या माध्यमातून नक्कीच मतदाराला एक आव्हान करेल किंवा तुम्ही कोणत्याही आमिषाला किंवा कोणत्याही भूलथापाला बळी पडू नका। आज जो उमेदवार आपल्याकडनं मत विकत घेतोय तो 5 वर्ष दिसेल का नाही दिसेल याची शाश्वती कोणीच घेऊ शकत नाही। त्यामुळे अर्थकारण न करता जो विकासाला गती देऊ शकतो असा उमेदवार आपण निवडून द्यावा अशी मी आपणास विनंती करतो। मोठ्या प्रमाणात बोगस मतदान होण्याची शक्यता आहे, अर्थकारण होण्याची शक्यता आहे, यावर आळा घालण्यासाठी तुमचं काय नियोजनबद्ध काही? नक्कीच आज जसं राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं आहे किंवा जो दुबार मतदार किंवा जो बोगस मतदार आहे यांना जिथं दिसला तिथेच मतदार केंद्रावर ठोकून काढायची भाषा त्यांनी केलेली आहे। त्यामुळे त्यांचं वक्तव्याचं आम्ही स्वागत करतो व असं जर कोणी चुकी करत असेल बोगस मतदानाची तर त्याला धड्याला शिवसेना स्टाईलने धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। निवडणूक आयोगाकडे अशी तक्रार करणार आहेत का, म्हणजे असं काही आढळल्यास? नक्कीच आम्ही निवडणूक आयोगाला जेव्हा आम्ही पुराव्यासहित जर असं कोणी आढळलं तर नक्कीच तेव्हाच आम्ही जागीच तक्रार देणार आहे निवडणूक आयोगाला। काय आव्हान काय करणार? मी आव्हान असं करतो की मतदार बंधू भगिनींनो, प्रभाग आता प्रचार संपायला थोडा वेळ बाकी आहे, काही कालावधीत प्रचार होतो आहे। जे उमेदवार असेल त्याच्या परीने प्रचार आपल्यापर्यंत पोहोचला आहे। जो उमेदवार जर पोचू शकत नाही, कारण की प्रभाग फार मोठा आहे, भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे। प्रभाग क्रमांक 3 जर तुम्ही ॲज कम्पेअर दुसरे प्रभाग बघितले तर भौगोलिकदृष्ट्या प्रभाग फार मोठा आहे, त्यामुळे सगळ्याच मतदारापर्यंत पोहोचणं अशक्य आहे। त्यामुळे तुमच्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो